आणि तशा प्रकारचं निवेदन आज या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की 8 तारखेच्या बंदमध्ये सगळ्या लोकांनी की 8 तारखेला जे आता सिल्लोड शहर व तालुक्यामधील सर्व दुकानदारांनी आपले दुकाने बंद ठेवून जे आता शेतकरी आंदोलनाला जे आता बंदमध्ये सिल्लोड हा पूर्णतः सक्रियपणे 100% बंद राहील असं या ठिकाणी मी आश्वासन देऊन या ठिकाणी या आंदोलनामध्ये लक्षात ठेवा आणि 8-12 को जो है तो सभी दुकानें बंद रख के जो है तो शेतकऱ्यों का समर्थन शेतकऱ्यांनी सर्व बहुजनांनी सामील व्हावं अशी मी बहुजन समाज पार्टीतर्फे कळकळीची विनंती बंद रखा है तमाम की तरफ से। तो मैं जमीयतुल उलमा हिंद की तरफ से तमाम लोगों से गुजारिश करूंगा कि वो सब लोग इसमें शामिल होकर थांबतो। धन्यवाद। अंदर भी है अंदर पण ठेवायचे सर्व पक्ष तुमचं नाव टाकून द्यायला त्यांना भेटू आम्ही डावले आम्ही माहिती त्यांना देऊ त्यामध्ये काय हरकत नाही। तुम्ही तुमच्या तर्फे एक काम करो ना बंद का आवाज है कि हम लोग जाना पड़ता है केसेस केले अपने मोबाइल में निकाल ए शेप बना लो ना। ए शेप में कैसा ए शेप बना जाओ कब शुरू करना भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं शेतकऱ्याच्या विरोधात जे 3 कायदे केलेले आहेत त्या 3 कायद्याचा विरोध म्हणून संपूर्ण देशभर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी ते आंदोलन चिरडण्यासाठी शासनानं त्यांच्यावर पाण्याचे फवारे केले, रस्ते अडवले, वाटेल त्या प्रकारचा त्रास देण्याचं काम केलं। मीडियाने सुद्धा त्याला सरकारच्या बाजूनच त्या आंदोलनाला बदनाम करण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसवून ते आंदोलन बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी सरकारच्या वतीने चालू आहे। आणि म्हणून या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून शेतकऱ्यांच्या संघटनेतर्फे 8/12ला जे भारत बंदचं आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून त्याला पाठिंबा म्हणून या आमच्या सिल्लोड तालुक्यातल्या सर्व पक्षीय लोकांनी आज या ठिकाणी बैठक घेतली। संपूर्ण सर्व पक्षीय पदाधिकारी या बैठकीला हजर होते आणि सर्वांनी एकमुखी या आंदोलनाला पाठिंबा दिले आहे। आणि म्हणून या सिल्लोड तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना, या दुकानदारांना, रोडवर काम करणाऱ्या किंवा छोटा मोठा व्यापार करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना या सर्व पक्षाच्या वतीनं मी विनंती करत आहे की 8 तारखेला आपण स्वतःहून या ठिकाणी बंद करून शेतकरी संघटनेला आपला सुद्धा पाठिंबा द्यावा, जेणेकरून ज्यांच्या भरोशावर आपली दुकानं चालतात, ज्यांच्यामुळे आम्हाला भाकरी मिळतात, त्या शेतकरी आज संकटात असताना आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। या एकमेव हेतूने हे सर्व पक्षीय पदाधिकारी आज या आंदोलनाला समर्थन देत आहेत। आणि तशा प्रकारचं निवेदन आज या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की 8 तारखेच्या बंदमध्ये सगळ्या लोकांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना
आंदोलनाला, शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. अखिल भारतीय किसान सभा समन्वय समितीतर्फे जे आहे तर गेल्या 10 दिवसापासून दिल्ली या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. जे सरकारने शेतकऱ्यांविरोधामध्ये 3 कायदे केलेले आहे आणि ते 3 कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जे आहे तर गेल्या 10 दिवसापासून दिल्ली या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलनाला जे आहे तर दडपण्यासाठी जे आहे तर सरकार जे आहे प्रयत्न करत आहे. आणि याच आंदोलनाला जे आहे तर आम्ही सिल्लोड शहरामध्ये जे आहे सर्व पक्षीय लोकांनी जे आहे तर संघटना मिळून जे आहे तर 8 तारखेला जे भारत बंदची जे हाक दिलेली आहे त्यांना आम्ही जाता इथे पाठिंबा देत आहोत. आणि 8 तारखेला जे आहे सर्वांना मी विनंती करतो की 8 तारखेला जे आहे सिल्लोड शहर व तालुक्यामधील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून जे आहे तर शेतकरी आंदोलनाला जे आहे तर पाठिंबा द्यावा. धन्यवाद. देशामध्ये स्वातंत्र्य नंतर पहिल्यांदा देशातील जे शेतकरी वर्ग आहे या शेतकऱ्यावर जे अन्यायकारक 3 कायदे या ठिकाणी केंद्र शासनाने एकाधिकारशाही पद्धतीने आणि हुकुमशाही पद्धतीने जे 3 कायदे या ठिकाणी लादलेले आहेत त्या कायद्याचे रद्द करावे व ते कायदे वापस घ्यावे यासाठी पंजाब, हरियाणा त्याचप्रमाणे संबंध देशातील जे शेतकरी वर्ग आहे हा प्रचंड दुःखी झालेला असेल, कष्टी झालेला आहे. आणि या शेतकरी वर्गाने या बंदमध्ये सिल्लोड हा पूर्णतः सक्रियपणे 100% बंद राहील असं या ठिकाणी मी आश्वासन देऊन या ठिकाणी या आंदोलनामध्ये, या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करेल. 8/12 को जो शेतकरों के ऊपर केंद्र सरकार ने जो कानून लादा है, जो 3 कायदे जो शेतकरों के खिलाफ है, उसके लिए जो है तो सिल्लोड शहर में सभी पक्ष की ओर से बंद रखने का आह्वान किया गया है. और मैं सभी जनता से और सभी दुकानदारों से अपील करता हूं कि 8 तारीख को बंद रख के शेतकरी लोगों का और सभी पक्ष के लोगों का समर्थन करें. क्योंकि 7/12 नाव टिकवायचं आहे तर 8/12ला सर्वांना सामील व्हायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि 8/12 को जो है तो सभी दुकानें बंद रख के जो है तो शेतकरों का समर्थन करें. आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आला आणि आज पोलिटिशियनला प्रशासनाला निवेदन देण्यात आलं की जे 8/12चं भारत बंद आंदोलन आहे शेतकरी संघटनेचं, शेतकऱ्यांचं, त्यामध्ये सर्वपक्षीय आम्ही सामील आहोत. आणि येणाऱ्या 8/12ला आम्ही या सिल्लोड शहरामध्ये कडकडीत बंद पाडण्याचं सर्व व्यापारी मंडळांना आम्ही विनंती करतो की त्यांनी 8/12ला या 8/12च्या आंदोलनामध्ये सामील व्हावं. कारण की जो शेतकरी आहे तो आपला अन्नदाता आहे. एक इंजिनियर होता, त्या इंजिनियर होता आणि पाऊस खूप चालू होता. त्या पावसामध्ये ITचं इंजिनियर असताना तो एका बिल्डिंगमध्ये अडकला आणि त्याच्याकडे खूप पैसा होता परंतु खायला अन्न नव्हतं. आणि त्यानं त्या फेसबुकला टाकलं की माझ्याकडे खूप पैसा आहे परंतु मी खाली येऊ शकत नाही, माझ्याकडे खूप पैसा आहे पण मी खाली येऊ शकत नाही कारण त्याच्याकडे अन्न नव्हतं. त्यामुळं या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल आपल्याला तर पैसा उपयोग येणार नाही. मित्रांनो, मी बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी या नात्यानं आपल्या सर्व सिल्लोड शहरवासियांना अशी कळकळीची विनंती करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये सामील व्हावं आणि आंदोलन सक्सेस करावं. याआधी सुद्धा बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावतीजी यांनी राज्यसभेमध्ये ज्यावेळेस हा जो कायदा होता, काळा कायदा, याला बहनजीनं पाठिंबा दिलेला नाही आहे, याला कडकडीत विरोध केला होता. जे राज्यसभेचे आमचे खासदार आहे त्या खासदारांनी याला विरोध केला होता. परंतु हा कायदा, काळा कायदा मनोलोकामुळे हा पारित झाला आणि आज या शेतकऱ्यावर हा जो प्रसंग ओढून आला आहे त्यामध्ये आपण तमाम बहुजन समाजातील सर्व पक्ष सामील होत आहे. आणि त्यामुळं बहनजीनं त्यावेळेसच सांगितलं होतं की हा काळा कायदा आपण आताच रद्द करावा. परंतु काही लोकांमुळं हा कायदा पारित झाला. परंतु तरीसुद्धा दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील शेतकरी बॉर्डरवर आज मरत आहेत. काही लोक त्यामध्ये शहीद झालेत. परंतु तरीसुद्धा सरकारला 5-5 वेळेस बैठक घेता येत, ते 5-5 वेळेस बैठक घेऊन सुद्धा त्याला आज निर्णय घेता येत नाही. म्हणजेच काय कहून तर कारण की त्यांनी तो कायदा हा असा केला आहे
की म्हणजे मनू कायदा निर्मिती करण्याचा त्यांचा हेतू आहे, म्हणून त्याला आज त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही, म्हणून त्यांनी आज 5-5 बैठका विफल होत आहे। त्यामुळे आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे, सर्व जनता यामध्ये सामील होईल, सर्व सिल्लोड शहरवासी या 8-12च्या याच्यामध्ये 8-12च्या आंदोलनामध्ये सामील होईल याची अपेक्षा करतो। 8-12 नाही तर तुम्हाला 7-12 नाही अशी आपल्याला परिस्थिती होणार आहे। त्यामुळे 8-12मध्ये आपण सर्व सिल्लोड शहरवासी, सिल्लोड तालुक्यातील सर्व जनतेने, सर्व शेतकऱ्यांनी, सर्व बहुजनांनी सामील व्हावं अशी मी बहुजन समाज पार्टीतर्फे कळकळीची विनंती करतो। आपल्या सर्व पक्षातर्फे कळकळीची विनंती करतो। थांबतो। जय भीम, जय भारत। गेल्या 15 दिवसापासून हरियाणा आणि दिल्ली येथील आपले शेतकरी बांधव आंदोलन करीत आहेत आणि त्या ठिकाणी इथलच्या सरकारने, केंद्र सरकारने त्यांच्यावर अमानुषपणे पाण्याचे फवारे केले आणि त्यात आपले कित्येक शेतकरी बांधव शहीद झाले। त्याचा आम्ही प्रथमतः निषेध करतो आणि आता सध्या दिल्ली येथे आपले शेतकरी बांधव त्या ठिकाणी ते काळे 3 विधेयक, कृषी विधेयक रद्द करावे या मागणीसाठी त्या ठिकाणी धरणे देऊन बसलेले आहेत। परंतु केंद्र सरकार कृषी शेतकऱ्याच्या विरोधात आहेत, त्यांना फक्त उद्योगपती आणि त्यांनाच मोठे करायचे आहेत। त्यासाठी येणाऱ्या 8-12-2020ला आपल्या सिल्लोड तालुक्याच्या सर्वपक्षीयच्या वतीने सिल्लोड बंदचं आवाहन केलेलं आहे। तरी मी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सामील होऊन आपल्याला शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यायचा आहे। जय भीम, धन्यवाद। अस्सलाम वालेकुम। मैं मोहम्मद अली कुरैशी जमीयतुल उलमा हिंद की तरफ से तमाम सिल्लोड के और तमाम तालुका सिल्लोड के लोगों से गुजारिश करूंगा कि इस हुकूमत ने जो किसानों के ख़िलाफ़ 3 कानून जो किसानों को ख़त्म करने के लिए, किसानों के हक मारने के लिए बनाया है, हम उसको रद्द करने के लिए मांगे कर रहे हैं। जो हमारे किसान भाई जो दिल्ली में आंदोलन कर रहे हैं, हम उस आंदोलन को सपोर्ट करने के लिए और उनमें शामिल होने के लिए 8-12 को जो है हमने यहाँ बंद रखा है तमाम की तरफ से। तो मैं जमीयतुल उलमा हिंद की तरफ से तमाम लोगों से गुजारिश करूँगा कि वो सब लोग इसमें शामिल होकर हमारा साथ दें और कानून, जो काला कानून बनाया गया है, उस कानून को रद्द करने के लिए सपोर्ट करें। राजांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान, या ठिकाणी अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी या ठिकाणी जे तर ज्या महापुरुषाच्या ज्या राजांची नावं घेतली त्यावेळेस जे तर राजेशाही होती, राजेशाहीमध्ये सुद्धा जे तर एवढं जे तर शेतकऱ्यावर जे तर या ठिकाणी अन्याय होत नव्हता। कारण काय, ज्या छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जे तर या ठिकाणी त्यांचं सैन्य जे तर जेव्हा जायचं होतं तर तेव्हा सांगायचं की शेतकऱ्याच्या एका झाडाच्या पानाला सुद्धा जे तर धक्का लागला नाही पाहिजे, त्याचं एक पान सुद्धा मोडलं नाही पाहिजे, असं तुम्ही जे तर त्या ठिकाणी जे तर लक्ष ठेवलं पाहिजे। कारण शेतकरी हा जे तर या ठिकाणी पूर्ण जगाचा पोशिंदा आहे। जर शेतकरी टिकला तर जग टिकेल, अशा परिस्थितीची जे तर या ठिकाणी जे तर परिस्थिती आहे। परंतु असं असून सुद्धा जे आहे तर या ठिकाणी जे तर केंद्राचं जे सरकार आहे, जे दिल्ली भाजपचं जे सरकार आहे केंद्रामध्ये जे बसलेलं आहे, मोदी शहाचं सरकार जे केंद्रामध्ये जे बसलेलं आहे, त्यांनी जे तर या ठिकाणी 3 जे तर शेतकऱ्याविरुद्ध जे तर काळे कायदे जे तर या ठिकाणी निर्माण केलेले आहे, ते पारित सुद्धा झालेले आहेत। दोन्ही सभागृहामध्ये जे तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित सुरू झालेले आहे आणि जे तर त्या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपतीनं सुद्धा जे तर त्यांच्यामध्ये त्याच्या विधेयकावरती जे तर सही करून तो कायदा जे तर या ठिकाणी पास झालेला आहे। परंतु हा कायदा जे तर हा काळा कायदा आहे, शेतकऱ्यांचा जे तर या ठिकाणी त्यांना शेतीपासून जे तर वंचित करणारा आहे, या ठिकाणी त्यांना जे तर या ठिकाणी त्यांना त्या शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला आणि तो कोणताही शेतकरी असेल त्याला जे तर या ठिकाणी बर्बाद करणारा जर तर हा कायदा आहे। असं जे तर जेव्हा त्या हरियाणाच्या आणि जे तर त्या ठिकाणी जे तर पंजाबच्या शेतकऱ्यांनी या कायद्याबाबत जे तर या ठिकाणी अभ्यास केला आणि त्यांना कळालं की हा काळा कायदा आहे, हा शेतकऱ्याला जे तर मारून टाकणारा कायदा आहे, शेतकऱ्याचं जीव जे तर या ठिकाणी जे तर
जीव घेणारा कायदा आहे आणि शेतकऱ्याचं जे तर या ठिकाणी जे तर या 7/12 पूरं करणारा जे तर कायदा आहे, 7/12वरून जे तर शेतकऱ्याचं नाव हटवणारं जे तर कायदा आहे, हा जे तर कॉर्पोरेट कायदा आहे, हा जे तर मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना आणि श्रीमंत लोकांना जे त्याच्या जबड्यामध्ये जे तर शेतकऱ्याला टाकण्याचा जे तर कायदा आहे, जेव्हा पंजाबच्या आणि हरियाणाच्या शेतकऱ्याला हे कळून चुकलं आणि त्यांनी जे तर जो पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी पूर्ण भारताला 75% अन्नधान्य पुरवण्याचं काम जे तर पंजाबचा आणि जे तर हरियाणाचा शेतकरी करतोय मित्र. आणि म्हणून जे तर त्यांना हा कायदा कळालेला आहे. महाराष्ट्राच्या जे तर शेतकऱ्याला सुद्धा हा कायदा कळाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे तर ती पंजाबची आणि हरियाणाची जी जे प्रत्येक जे तर मार्ग त्यांनी जे तर बंद केलेला आहे, त्या ठिकाणी लहान मुलापासून जे तर 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत जे तर त्या ठिकाणी युवामध्ये जे तर त्या ठिकाणी जे तर हिवाळ्यात त्याचे सगळे जे तर बसलेले आहे आणि जे तर त्यांची चर्चा घडून आणलेली आहे. हा जे तर 15 दिवसापासून हा आंदोलन चालू नाही आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा हा कायदा पास झाला, जेव्हा हा कायदा पारित झाला, तेव्हा जे तर या ठिकाणी पंजाबच्या आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये जे तर हे आंदोलन सुरू केलं. हा कायदा काळा कायदा आहे, हा काळा कायदा आम्हाला मान्य नाही, हा रद्द झाला पाहिजे. परंतु केंद्र सरकारनं आणि इथल्या प्रसार माध्यमांनी जे आहे तर कंगनाच्या रूपानं, त्या ठिकाणी सुशांतच्या रूपानं, त्या ठिकाणी जे तर अर्नबच्या महत्वानं या ठिकाणी जे तर तिघांचे जे तर या ठिकाणी रोज सुशांत सिंगचं प्रकरण जे तर या ठिकाणी माध्यमावर आलं, कंगनाचं जे तर या ठिकाणी माध्यमावर आलं, त्या ठिकाणी जे तर अर्बनचं जे तर या ठिकाणी माध्यमावर आलं. माध्यमवाल्यांनी गेल्या 3 महिन्याचे तर हे जे तर प्रकरण जे तर माध्यमावर टाकली. परंतु पंजाबच्या आणि हरियाणाच्या शेतकऱ्याचं आंदोलन गेल्या 3 महिन्यापासून चालू आहे. एकाही माध्यमानं जे तर या ठिकाणी जे तर शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला दाखवलं नाही. हे आंदोलन जेव्हा जे तर दिल्लीला पोहोचलं आणि दिल्लीला पोहोचून तिथल्या सरकारला त्यांनी वट्टीवर आणलं, तेव्हा जे तर या ठिकाणी आजपर्यंत जे तर प्रत्येक जे तर प्रश्नावरती मोदी पण देशाचे पंतप्रधान हे मौन पाळत आलेले, कधी त्यांनी जे तर तोंड उघडलं नव्हतं. परंतु जेव्हा जे तर दिल्लीचे हे लढवय्ये आहेत, हरियाणाचे लोक लढवय्ये आहेत, पंजाबचे लोक लढवय्ये आहेत, त्या लढवय्या लोकांनी जे तर त्या ठिकाणी दिल्लीला घेरून ठेवलं आणि तेव्हा जे तर या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा जे तर आपल्या तोंड उघडलं आणि ज्यांना जे तर लोकांचं जे तर अन्याय अत्याचाराची भाषा ऐकू येत नव्हती, अशा अमित शहाला सुद्धा जे तर त्याची कान उघडणी सुद्धा झाली आणि त्यांनी नंतर जे तर या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर बोलणी करायला या, आमच्याबरोबर बोलणी करायला या. 40 जे तर या ठिकाणी 40 लोक जे आहे शेतकऱ्याचे प्रतिनिधी, 40 प्रतिनिधी जे तर सरकारशी बोलायला गेले, परंतु बोलणी जे तर निरंतर ठरली. बोलणी जे तर बोलणीतून जे तर काही प्रश्न मिटला नाही आणि आमची जे तर त्यांची मागणी का आम्हाला काही बोलणी करायची नाही. तुम्ही जे 3 कायदे, काळे कायदे आमच्यावरती जे तर शेतकऱ्यावरती अन्याय करणारे काळे कायदे जे तर कोरोना चालू असताना आमच्या तोंडाला पट्ट्या लावून आणि आम्हाला घरात बसून जे तर तुम्हाला असा एवढा मोठा निर्णय घेण्याचा तुम्हाला काय अधिकार होता? तुम्ही जे आज आमदाराला चर्चा करता, तेव्हाच जर तुम्ही चर्चा केली असती, आम्हाला जर बोलवलं असतं का तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहात, तुम्ही जे तर आमच्याकडे या, आम्हाला हा कायदा करायचा आहे आणि हा कायदा जे तर आम्हाला पास करायचा आहे, तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस तुम्ही जे तर आमचं जे तर या ठिकाणी मत जाणून घेतलं नाही, आम्हाला घरात बसवलं, आमच्या तोंडाला पट्ट्या लावल्या आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जे तर या ठिकाणी हा प्रश्न तुम्ही हा कायदा, विधेयक कायदा जे तर काळा कायदा जे तर पास केलं. म्हणून आम्हाला जे तर या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे का तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून हा कायदा निर्माण केलेला आहे. आता हा कायदा जोपर्यंत तुम्ही मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही ही दिल्ली सोडत नाही. आणि म्हणून जे तर मित्र हो, शेतकरी टिकला तर जग टिकेल. शेतकऱ्यांना जर आम्हाला अन्न जर टिकून दिलं तर आम्ही जे तर जिवंत राहू शकतो, माणूस जिवंत राहू शकतो. म्हणून माणसासाठी हा शेतकरी जगणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे तर कोणताही असो, तो व्यापारी असो, तो उद्योगपती असो, तो श्रीमंत असो, तो गरीब असो, तो जे तर बंगल्यावाला असो, तो जो झगमग जे तर या विमानामध्ये फिरणारा असो, त्याला अन्नाची आवश्यकता आहे आणि अन्न जे तर शेतकरीच पिकवतो, म्हणून तो जगला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आमचे सर्व पक्षीय ज्यांना जाण आहे, या कायद्याची माहिती झाली आणि आम्हाला सुचलं की कायदा हा काळा कायदा आहे, शेतकऱ्याच्या विरोधात जे तर हा काळा कायदा आहे,
म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. म्हणून ते गल्लीत दिल्लीत जे तर ते त्यांनी जे तर आव्हान केलं, आम्ही गल्लीत त्याची दखल घेतली आणि आज जे तर पोलीस स्टेशनला जे तर आम्ही सर्व पक्षीय लोक एकत्र आलो आणि एकत्र आम्ही जे तर सर्व लोक एकत्र आलो. आम्ही एक विचार समविचारी लोक सगळे एकत्र आलो. आम्ही म्हटलं का आमचा शेतकरी जे आहे तर पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये जे तर दिल्लीत जे तर या ठिकाणी आंदोलन करतोय, आम्ही त्यांची साथ या गल्लीमध्ये सिल्लोड शहराच्या गल्लीत फिरून, सिल्लोड तालुक्याच्या गल्लीत फिरून शेतकऱ्याला जाग करू आणि त्यांना जे तर या गल्लीतून जे तर पाठिंबा जाहीर करू. म्हणून जे तर येणाऱ्या 8 तारखेला त्यांच्या आव्हानाला अनुसरून जे तर आम्ही सर्व पक्षांनी जे तर मिटिंग घेतली. आम्ही जे तर या ठिकाणी 8 तारखेला सिल्लोड शहर व सिल्लोड तालुक्यातील जेवढी व्यापारपेठ असेल सगळं बंद ठेवण्याचं जे तर आमच्याकडून जे तर एक आव्हान करतो, विनंती करतो की तुम्ही जे तर एका शेतकऱ्याच्या पोटी सगळे जे तर जन्माला आलेले आहेत. आज तुम्ही उद्योगपती झाले असतील, आज तुम्ही खासदार झाले असतील, आज तुम्ही मंत्री झाले असतील, आज तुम्ही मुख्यमंत्री झाले असतील, आज तुम्ही पंतप्रधान झाले असतील, आज तुम्ही काही असतील, आज कोणी कलेक्टर असेल, कोणी कमिशनर असेल, कोणी फौजदार असेल, कोणी जे तर एसपी असेल, परंतु तुम्ही जे तर विचार करा का तुम्ही सुद्धा एका शेतकऱ्याच्या पोटी आलेले आहे आणि शेतकऱ्याला जर या ठिकाणी हा सरकार दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आम्हाला सगळ्याला आम्ही जे तर आमचं कर्तव्याची जाण ठेवून येणाऱ्या 8 तारखेला 8/12ला जे आहे सिल्लोड शहर जे तर बंद करण्याचं या ठिकाणी विनंती वजा आव्हान करतो. आणि जे तर या ठिकाणी व्यापारी बांधवांना सुद्धा सिल्लोड शहरातील सगळे व्यापारी बांधव, मग ते मुसलमान असतील, ते हिंदू असतील, ते दलित असतील, ते मारवाडी असतील, ते गुजराती असतील, हा काही कोणा जातीचं आंदोलन नाही आहे, हा कोणा जातीपातीचं आंदोलन नाही आहे, हा शेतकरीचं आंदोलन आहे. आणि शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची जे जात राहत नाही. आपण सर्व शेतकऱ्याची पोरं आहोत आणि इथल्या व्यापारी सुद्धा एक शेतकऱ्याचं पोर म्हणून शेतकरी जगला तर आपण जगू. शेतार बनवून जे तर त्यांनी सुद्धा जे तर सगळ्यांनी जे तर इथल्या व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाला साहेबाला सुद्धा जे तर माझी विनंती राहील की त्यांनी जे तर या ठिकाणी जे आहे तर पूर्ण सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांची एक बैठक घ्यावी आणि त्यांना जे तर त्यांनी सुद्धा जे तर आमच्या आंदोलनामध्ये आपल्या सर्वांनी लहान मोठे व्यवहार, गाडीवाले असतील, केळेवाले असतील, फेरेवाले असतील, छोट्या मोठ्यावाले हॉटेलवाले असतील, ते कोणत्याही जाती धर्माचे असतील, त्यांनी जे तर 8 तारखेला आपलं 1 दिवसाचं जे तर व्यवहार जे तर बंद करावं आणि जे तर त्या मोदी सरकारला आणि अमित शहाला हे सांगणं जे या ठिकाणी दाखवावं की जे तर सिल्लोडचा गल्लीचा माणूस सुद्धा या जे तर विधेयकाच्या विरोधात आहे असं या ठिकाणून पोलीस प्रशासनाकडून त्यांना जे तर त्या ठिकाणी जे संदेश द्यावा अशीच मी तर या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आमचे सर्व पक्षाच्या वतीनं अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो का 8 तारखेला त्यांनी आपले जे तर सर्व छोटे मोठे व्यवहार बंद करावे. एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.